मित्रांनो, जमिनीचा सातबारा उतारा म्हणजे हा जमिनीचा एक प्रकारचा आरसाच असतो. कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला घर बसल्या एका जागीच येऊ शकतो. हा जो सातबारा उतारा आहे तो कसा वाचायचा, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट असतात, जमिनीच्या कोणकोणत्या गोष्टींबद्दल आपल्याला माहिती मिळते याविषयीची डिटेल माहिती असणारे दोन्ही व्हिडिओची लिंक मी वरती आय बटनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आता सर्वप्रथम आपण सातबारा उतारा म्हणजे काय हे बघूयात. याची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगते. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1966 अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात. या रजिस्टरमध्ये कुळांचे मालकी हक्क, शेतजमिनीचा हक्क, पिकांचे हक्क यांचा समावेश असतो. तसेच यासोबतच 21 विविध प्रकारचे गाव नमुने ठेवलेले असतात. यापैकी गाव नमुना 7 आणि गाव नमुना 12 मिळून सातबारा उतारा तयार होतो आणि म्हणूनच या उतार्याला आपण सातबारा उतारा असे म्हणतो. आता सातबारा हा जमीन मालकी हक्काचा प्राथमिक आणि अंतिम पुरावा असतो. सातबारा उताऱ्याची नवीन पुस्तके साधारणपणे 10 वर्षांनी लिहिली जातात, तर सातबारा पीक पाहणी नोंद ही दरवर्षी केली जाते. गाव नमुना 7 हे अधिकार पत्रक आहे, तर गाव नमुना 12 हे पीक पाहणी पत्रक आहे. म्हणजेच या सातबारा उतार्याला आपण अधिकार अभिलेख पत्रक असे देखील म्हणू शकतो. मेन मुद्दा आपण सुरू करूया, तो म्हणजे डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उतारा कसा डाउनलोड करायचा. मित्रांनो, आता सातबारा उतारा तुम्हाला हवा असेल तर तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची आता तुम्हाला गरज नाही. कारण आता राज्यातील 23 बँकांबरोबर भूमी अभिलेख विभागाने करार केला आहे आणि त्यामुळे या बँकांना डिजिटल सही असलेला ऑनलाईन सातबारा उपलब्ध होणार आहे आणि यामुळेच तुम्हाला कर्जासाठी किंवा बँकेच्या इतर कारणांसाठी सातबारा जोडण्याची गरज आता लागणार नाही. महसूल विभागाने राज्यातील सर्व जमिनींचे सातबारा संगणकीकृत करून दिलेले आहेत. जमाबंदी आयुक्त कार्यालयाने राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या मदतीने डिजिटल सातबारा बँकिंग पोर्टल उघडलेले आहे. या पोर्टलची सेवा मिळण्यासाठी 23 बँकांनी करार केलेले आहेत. या डिजिटल सातबाराच्या उपलब्धतेमुळे पुढील फायदे मिळणार आहेत. नंबर 1 म्हणजे नागरिकांना घर बसल्या पारदर्शक, जलद आणि कायदेशीर सेवा मिळणार आहे. नंबर 2, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या कलम 5 अनुसार हे संगणकीकृत अभिलेख मूळ दस्तऐवजाची सत्यप्रतच मानले जातील. नंबर 3, तलाठी व अन्य अधिकाऱ्यांची हस्ताक्षराची गरज आता संपुष्टात आली आहे, त्यामुळे तुम्हाला तलाठी कार्यालयात हेलपाटे घालण्याची गरज राहणार नाही. नंबर 4, डिजिटल स्वाक्षरीने मिळणारा गाव नमुना सातबारा उतारा, 8अ उतारा आणि फेरफार उतारे हे सर्व शासकीय, निमशासकीय तसेच बँकिंग, कर्ज प्रक्रिया व न्यायालयीन कामकाजासाठी पूर्णपणे कायदेशीर आणि वैध ठरतील. नंबर 5, यामुळे या उतार्यांसाठी आणि ग्रामीण स्तरावर अनावश्यक होत असणारी अडवणूक आणि गैरप्रकार आता नक्की थांबतील. मित्रांनो, आता हा सातबारा उतारा ऑनलाईन कसा मिळवायचा हे आपण स्टेप बाय स्टेप बघूया. प्रथम तुम्हाला bhuleख.mahabhumi.government.in या वेबसाईटवर जायचे आहे. याच वेबसाईटवर गेल्यानंतर रेग्युलर लॉग इन किंवा OTP हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. यानंतर तुम्हाला सातबारा उतारा हा पर्याय निवडण्यासाठी खालील माहिती भरणे आवश्यक आहे. यामध्ये तुम्हाला जिल्हा, तालुका, गावाचे नाव, सर्वे नंबर किंवा गट नंबर लिहून सबमिट असे म्हणायचे आहे. प्रत्येक डिजिटल सातबारा डाउनलोड करण्यासाठी ₹15 फी आकारली जाईल, जे उपलब्ध रकमेमधून कमी केले जातील. आता तुमचे जर नवीन रजिस्ट्रेशन असेल तर तुमच्या खात्यात बॅलन्स नसणार आणि त्यामुळे तुम्ही प्रथम खात्यात पैसे जमा करणे गरजेचे आहे. त्यासाठी वरील सर्व माहिती भरून तुम्हाला रिचार्ज अकाउंट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. येथे भरलेली रक्कम ही सर्व डाउनलोड दस्तऐवजांसाठी वापरली जाते आणि ती रक्कम परत मिळण्याचा दावा तुम्ही करू शकत नाही. म्हणजे एकदा ती रक्कम तुम्ही जर तुमच्या खात्यात भरली तर तुम्हाला ती परत मिळू शकणार नाही. मात्र तुम्हाला कोणताही सातबारा उतारा असेल, 8 उतारा असेल किंवा फेरफार उतारा असेल, तो डाउनलोड करायचा असेल तर ही रक्कम तुम्ही तिथे वापरू शकता. मित्रांनो, बँक शुल्क व GST अनुसार अतिरिक्त शुल्क लागू केले जाऊ शकते, हे तुम्ही लक्षात घ्या. ₹15 ते 1000 दरम्यान रक्कम रिचार्ज करून तुम्ही तुमच्या अकाउंटवर जमा करून ठेवू शकता. त्यानंतर हे पैसे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, भीम ॲप याद्वारे जमा करता येऊ शकते. तसे पर्याय तुम्हाला तिथे दिलेले दिसून येतील. पेमेंट झाल्यानंतर पुढे चालू ठेवण्यासाठी तुम्ही कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचे आहे. नंतर डाउनलोड बटनावर जाऊन PDF फाईलमध्ये हा उतारा डाउनलोड करून घ्यायचा आहे.
एकदा पेमेंट भरल्यानंतर हे डाउनलोड 72 तासच उपलब्ध असेल. म्हणजे समजा तुम्ही पेमेंट भरले आणि त्यानंतर काही कारणास्तव तुम्हाला हा उतारा डाउनलोड करणे शक्य झाले नाही, तर त्यानंतरच्या 72 तासांच्या आतच तुम्ही तो उतारा डाउनलोड करून घेऊ शकता. समजा पैसे भरल्यानंतर 72 तास उलटून गेले, तर तुम्हाला परत एकदा पैसे भरूनच हा उतारा डाउनलोड करून घेता येईल. डिजिटल सातबारा कोणत्या तारखेला डिजिटल स्वाक्षरीसह तयार झाला आहे, याची माहिती या सातबारा उताऱ्याच्या खालच्या बाजूला दिलेली असते. हा सातबारा डिजिटल स्वाक्षरीने तयार केलेला असल्यामुळे या सातबारा उतार्यावर कोणत्याही सही आणि शिक्क्याची गरज आता लागणार नाही. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मला सातबारा उतार्याविषयीचे सविस्तर माहिती असणारे माझे 3ही व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या ॲडव्होकेट या चॅनेलवर प्लेलिस्टमध्ये जाऊन सातबारा उतारा येथे तुम्ही हे 3ही व्हिडिओ नक्की बघू शकता. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक कायदेविषयक नवा व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.